स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत सध्या रोज नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे. जीवा नंदिनीच्या नात्यात आलेलं सुख आता वादळात बदलत आहे. आपल्याला माहित आहे की नंदिनीचं मिसकॅरेज झाल्याने ते सरोगसीचा निर्णय घेतात. नंदिनीने काही वर्षांपूर्वी एका मुलीला मोठ्या संकटातून बाहेर काढलेलं असतं. ती डॉक्टर आर्या या सरोगसीसाठी तयार होते. पार्थ काव्याप्रमाणे आपल्यालाही मुलाचं सुख मिळणार म्हणून जीवा नंदिनी आनंदी असतात. पण आर्याच्या मनात काहीतरी वेगळाच डाव सुरू आहे. आर्या जीवाला आपल्याकडे ओढत आहे. नंदिनीच्या देखील हे लक्षात आलं असून मालिकेत आता मोठा ट्विस्ट येणार आहे. आर्या जीवापासून प्रेग्नंट असल्याचा संशय पार्थ व्यक्त करतो. जीवा आणि आर्यामध्ये काहीतरी सुरू असल्याचा संशय पार्थला आलेला असतो. काव्य देखील जीवाला आर्याच्या जवळ जाताना पाहत असते. एवढंच काय तर जीवा आणि आर्याला पार्थ एकमेकांच्या मिठीत पाहतो. त्यांना सरोगसीचं सत्य माहीत नसलं तरी आर्या जीवाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे. ती कधी जीवाला जेवणासाठी थांबून कॅन्डल लाईट डिनर करते तर कधी पावसात भिजल्याने जीवा तिचे केस पुसून देतो. या सगळ्या गोष्टी आता नंदिनीला खटकू लागल्या आहेत. आर्या नंदिनीच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेत असून जीवाला आपल्याकडे ओढत आहे. आता तर जीवा आणि आर्याला पार्थ एकत्र दवाखान्यातून बाहेर पडताना पाहतो. यावेळी डॉक्टर आर्याच्या प्रेग्नन्सी विषयी बोलत असतात. पार्थला आर्याच्या पोटात जीवाचंच मूल असल्याचा संशय येतो आणि घरी येऊन तो नंदिनीला हे सांगतो. एवढंच नाही तर नंदिनीच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घ्यायला देखील सांगतो. काय झालं डॉक्टर? तुम्ही प्रेग्नंट आहात ना? नंदिनी, आर्या जीवापासून प्रेग्नंट. हे खरं आहे की आर्या प्रेग्नंट, पण ती माझ्यापासून प्रेग्नंट नाहीये. नंदिनीची शपथ घे तरच विश्वास ठेवेन मी. आता हे सरोगसी प्रकरण बाहेर येणार की जीवा आर्याच्या नात्याचं भलतंच सत्य समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आर्यामुळे जीवा नंदिनीच्या नात्यात दिवसेंदिवस दुरावा येतोय. आर्याच्या जाळ्यात जीवा फसणार का हे सत्य लवकरच कळेल. तुम्हाला हा ट्विस्ट कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मराठी मालिका विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी शोबच.